जय शिवराय मित्रांनो मी निखिल खाडे आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत करत आहे आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ज्या ठिकाणावरती आलेलो आहोत ते ठिकाण म्हणजे किल्ले निमगिरी व किल्ले हनुमंतगड। आपण पाहू शकतो ह्या साईडला जो किल्ला आहे तो आहे निमगिरी आणि ह्या साईडला जो आहे तो आहे हनुमंतगड। तर मित्रांनो, हे जुळे किल्ले आहेत। तर चला मित्रांनो, वेळेचा विलंब न करता आपण लवकरात लवकर जाऊया गडाच्या माथ्यावरती। मित्रांनो, आजचं टफ चॅलेंज हे राहणार आहे की आज आपल्या पायामध्ये कुठल्याही प्रकारची चप्पल व बूट वगैरे काही नाहीये। बलिदान मास चालू आहे त्यामुळे थोडीशी वेदना जास्तच जाणवणार आहे आणि उन्हाचा सुद्धा प्रकोप वाढत चाललेला आहे। तर चला मित्रांनो, वेळेचा विलंब न करता लवकरात लवकर जाऊया गडाच्या वरती। निमगिरी हा किल्ला पुणेपासून 118 किलोमीटर, नाशिकपासून 162 किलोमीटर तर अहिल्यानगरपासून 123 किलोमीटर अंतरावरती येतो। निमगिरी किल्ला सर करत असताना आपण कुठल्याही पद्धतीने वाट भरकटू शकत नाही, कारण आपलं टार्गेट फक्त आणि फक्त निमगिरी व हनुमंतगडमधील जी खिंड आहे ती खिंड ठेवावी, कारण त्या खिंडीमधूनच आपल्याला निमगिरीकडे जाणारा रस्ता दिसतो। मित्रांनो, निमगिरी किल्ला सर करत असताना आपण आपल्या पाठीमागे ऐकू शकतो किती सुंदर अशी पक्ष्यांची किलबिल ऐकायला येत आहे। ध्यान देऊन ऐका। सुंदर गोड असा आवाज पक्ष्यांचा आपल्या कानावरती पडत आहे। मित्रांनो, गडाकडे जात असताना आपल्या डाव्या बाजूस आपल्याला आंब्याच्या झाडाखाली गार सावलीमध्ये अशा काही विरगळी पाहायला मिळतात। मित्रांनो, 4 ते 5 ह्या विरगळी आहेत। आता विरगळ म्हटलं तर तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की विरगळ म्हणजे काय। तर मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये जो कोणी व्यक्ती वीरगतीला प्राप्त होईल, गड किल्ल्यांना संरक्षण देताना गडाचं संवर्धन करताना जो कोणी वीरगतीला प्राप्त होईल अथवा मरेल त्याच्या स्मरणार्थ या विरगळी बांधल्या जायच्या। मित्रांनो, ह्याच विरगळीच्या शेजारी आपण पाहू शकतो सुंदर अशी गणेश मूर्ती आहे। त्याचबरोबर आपल्या महादेवांचे पिंड आहे। त्याच्याचबरोबर त्याच्यासमोर आपल्याला आपण पाहू शकतो या ठिकाणी एक नंदी महाराजाची सुद्धा मूर्ती आहे। आपण पाहू शकतो सुंदर असं इथे महादेवांची मूर्ती आहे, श्री गणेशांची मूर्ती आहे आपण पाहू शकतो। आणि त्याचबरोबर ह्या साईडला काही विरगळी आहेत। मित्रांनो, हे आपण पाहू शकतो पाठीमागे थोडीशी झाडे आहे। झाडीमधून एक 10 ते 15 मिनिटं चालल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे उन्हाच्या सामोरा करावा लागतो, उन्हाच्या समोर जावं लागतं। वाढतं ऊन आहे, उन्हाळा चालू आहे आणि आपल्या पायामध्ये कुठल्याही प्रकारची चप्पल नाही। आपण पाहू शकतो आपण बिना बुटाचे बिना चपलाचे आहोत, त्यामुळे पायाला चटके फार लागत आहेत। आणि पाठीमागे गड पाहू शकतो आपण, गडाचा पायथा सुरू झालेला आहे आणि आता मात्र उन्हाचा प्रकोप पण वाढत आहे। दुपारचे 12 वाजलेले आहेत त्यामुळे ऊन जरा जास्तच लागते। तर चढायला चटके तर फार खतरनाक लागत आहेत। पाठीमागे पाहू शकतो झाडीचा भाग आहे, त्यामध्ये काही एवढं विशेष वाटलं नाही। एक 10 ते 15 मिनिटं चाललो, पण आता मात्र पायांना फार चटके लागत आहेत। उन्हाचा प्रकोप वेळेनुसार वाढतच चाललेला होता। मार्च महिन्यातलं ऊन अतिशय तीव्र गतीने व कडाकेने वाढत चाललेलं होतं। या उन्हामुळे होणारा त्रास शब्दात मांडता येत नव्हता, कारण खाली असलेलं पाषाण अतिशय गरम होऊन आपल्याला पायाला चटके देत होतं। ते चटके सरळ मेंदूला चटके देत होते। एवढा भयानक अनुभव आपल्याला आला। ट्रेक करताना आपण कुठल्याही पद्धतीने मार्ग भरकटू शकत नाही, कारण ट्रेक फार इझी आहे आणि सरळ सरळ आपण गडाच्या पायथ्याला जाऊ शकतो। जी मधली खिंड आहे हनुमंतगड व निमगिरीची, ती खिंड पकडून आपण सरळ सरळ निमगिरी गडाच्या पायऱ्यापाशी जाऊन पोहोचतो। तर मित्रांनो, आपण पाहू शकतो जी खिंड आहे त्या खिंडीतून आपण तिथून वरती आलो। पाठीमागे कातळकड्यामध्ये खोदलेली वाट आणि वरती आल्याच्या नंतर मला ह्या साईडला थोडंसं काहीतरी दिसलं गुहे टाईप। नैसर्गिक कातळात असलेली गुफा आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो। खूपच मोठी गुफा आहे आणि या गुफेचं जर वापर करायचा म्हटलं तर तुम्ही नाईट कॅम्पिंगला टेंट घेऊन येऊ शकता आणि या ठिकाणी आरामात राहू शकता। आपण पाहू शकतो
खूपच मोठी अशी ही गुफा आहे, ज्या गुफेमध्ये माझ्या अंदाजे काही ट्रेकर्स मंडळी राहून देखील गेलेले असतील. ह्या इथं थोडीशी राख आहे, याचा अर्थ इथे कोणीतरी आग पेटविली असेल. खूपच मोठी गुफा आहे. या ठिकाणावरती तुमचे 3 टेंट आरामात लागू शकतात आणि नैसर्गिक गुफा आहे. ऊन पण लागणार नाही. अतिशय थंड व गार वातावरण आपल्याला या गुफेमध्ये अनुभवायला मिळते. तर चला मित्रांनो, गुफा तर आपण पाहिली आहे. गुफेचं वैशिष्ट्य म्हणजे आपण पाहू शकता, गुफेच्या बरोबर मधोमध असे कशाने तरी आपण नाही का चिखलाच्या गोळ्याला रेषा पाडून नक्षी तयार करतो, त्याच प्रकारची नक्षी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर चला लवकरात लवकर जाऊया वरती. तर मित्रांनो, आपल्या पाठीमागे जी आहे ती आहे ती खिंड, जी 2 गडाच्या मधोमध आहे. त्या खिंडीमधून आपण आल्याच्या नंतर आपल्याला अशा कातळ कड्यामध्ये खोदलेल्या पायऱ्या दिसतात. हे पहा, आपण पाहू शकतो आपल्या पूर्णपणे पाठीमागे ज्या पायऱ्या आहेत त्या कातळ कडा खोदून तयार केलेल्या पायऱ्या आपल्या समोर आहेत. आता ह्याच पायऱ्यांवरतून आपल्याला जायचं आहे. मित्रांनो, हे पाहू शकता अतिशय सुंदर बनावटीच्या या कातळ कड्यामध्ये असलेल्या या पायऱ्या आहेत. सरळ वरती आहेत. अतिशय सुंदर वाट आहे. पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर गड दिसत असेल. तर चला मित्रांनो, लवकरात लवकर जाऊया या कातळ कड्याच्या पायऱ्या सर करून गडाच्या माथ्यावरती. कातळकडा तोडून बनवलेल्या ह्या पायऱ्या अतिशय सुंदर असं दृश्य निर्माण करतात. पण ह्या पायऱ्या काही जागेवरती तुटलेल्या होत्या तर काही जागेवरती नव्हत्याच. पावसाळ्यामध्ये ह्या पायऱ्यांवरतून चालणं अतिशय रिस्की होऊ शकतं, कारण पावसाळ्यामध्ये ह्या पायऱ्या नक्कीच स्लिपरी होत असतील. आपल्याला या पायऱ्यांवरतून चालताना थोडं रिस्क मात्र जाणवलं, कारण आपल्या एका हातामध्ये पाण्याची बॉटल होती तर एका हातामध्ये सेल्फी स्टिक होती. त्यामुळे वरती जाण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा आधार पकडता येत नव्हता आणि ताबडतोब वरती जाता येत नव्हतं. फार विचार करून काळजीपूर्वक पाय टाकून आपण वरती गेलो. पावसाळ्यामध्ये नक्कीच ह्या जागेवरती अतिशय सुंदर असं दृश्य निर्माण होत असेल. अतिशय सुंदर असा या ठिकाणी आपल्याला थ्रिलचा अनुभव येत असेल. खूपच सुंदर असा हा गड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गडावरती आपल्याला ज्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत त्या अतिशय सुंदर असं मनमोहक दृश्य निर्माण करून देतात आणि ह्या पायऱ्या शरीर थकवण्याचं सुद्धा काम करतात. मित्रांनो, कातळात खोदलेल्या पायऱ्याच्या वरती आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो नैसर्गिक अशा प्रकारची छोटीशी एक गुहा आहे. गुहा नाही, एक नैसर्गिक खड्डे म्हणण्यास हरकत नाही. छोटस गड्डा आहे आणि अजून सुद्धा कातळ कड्याच्या पायऱ्या आपल्या समोर आहेत. अतिशय दमवणाऱ्या पायऱ्या आहेत या. तर चला लवकरात लवकर जाऊया गडाच्या वरती. कातळात खोदलेल्या पायऱ्यांवरतून चालल्याच्या नंतर आपल्याला सरळ महादरवाजा दिसतो. महादरवाजा आता मात्र कुठल्याही प्रकारचा दिसत नाही. याच पायऱ्यांवरतून आपण सरळ गडामध्ये प्रवेश करतो व महादरवाजा आपल्याला इथे कुठल्याही पद्धतीचा दिसून येत नाही, फक्त पायऱ्याच दिसतात. तर मित्रांनो, कातळकड्याच्या पायऱ्याच्या वरती आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो अशा प्रकारचा महादरवाजा आहे. महादरवाजा कालांतराने पडलेला आहे, झटलेला आहे, ते दिसत नाही. पण ह्या पायऱ्या झाल्याच्या नंतर आपल्याला गडाचा सर्वोच्च भाग लागतो. म्हणजे आपण गडावरती पोहोचलो आणि आपण आपल्या पाठीमागे पाहू शकतो कशा प्रकारची ही एक देवडी असेल किंवा पूर्णपणे कातळात खोदलेली एक गुफा टाईप आहे. ज्या प्रकारे किल्ल्याच्या प्रत्येक महादरवाजापाशी देवडी असते ती आतल्या साईडला असते, या किल्ल्यावरती मात्र नैसर्गिक गुफा पाहायला मिळते. आणि ही जागा सुद्धा अतिशय उत्तम आहे. आपल्याला नाईट कॅम्पिंग करायला, टेंट लावायला अतिशय उत्तम अशी जागा आहे. आणि ह्या इथं आपण पाहू शकतो एक विचित्र गोष्ट म्हणजे इथे आपल्याला पायऱ्या देखील पाहायला मिळतात. वरच्या तुटलेल्या भागावरती पायऱ्या. काय वैशिष्ट्य असेल या जागाचं काही सांगता येणार नाही, पण अतिशय सुंदर जागा आहे. ऊन लागण्याचा कुठेही संबंध नाहीये. आपला टेंट आरामात बसेल. त्याचबरोबर आपण या ठिकाणावरती काही बनवून खाऊ शकतो. कुठल्याही प्रकारचा अडथळा नाहीये. तर चला मित्रांनो,
आता लवकरात लवकर किल्ल्याच्या वरच्या भागावरती जाऊ, अर्थातच गडामध्ये प्रवेश करू. तर चला जाऊया वरती. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण गडावरती आलेलो आहोत. पाहू शकता पूर्णपणे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, त्यामुळे हिरवळ नाही तर वाळलेली झाडांची पालं दिसत आहेत. आता गडावरती आपण नवीन आहोत, आपल्याला माहीत नाही आहे कोणती वस्तू कुठं आहे, त्यामुळे स्वतः शोधावं लागेल. तर चला लवकरात लवकर शोधूया गडावरती कुठे काय आहे. अतिशय दमछाक करणाऱ्या गडाच्या या पायऱ्या आहेत. तर चला. तर मित्रांनो महादरवाजाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपण जसे सरळ चालत येतो तसे आपल्याला समोरच पाण्याचे 2 टाके पाहायला मिळतात. एक ह्या साईडला आहे आणि एक या साईडला आहे. पाण्याच्या आतमधील टाक्याच्या आतमधील पाणी तर पिण्यायोग्य दिसत नाहीये, कारण खूपच गढूळ आहे. आपण पाहू शकतो गढूळ असं पाणी आहे. आणि हे 2 पाण्याचे टाके आहेत. सोबतच या पाण्याच्या टाक्याच्या समोरच आपल्याला एक तिसरं पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. हे पाहू शकता आपल्या पाठीमागे हे पाण्याचं तिसरं टाकं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला गडावरतील जे काय देव असतील ते दिसतात. आपल्या पाठीमागे त्यांचं मंदिर आहे, भगवत झेंडा फडफडत आहे. तर चला मंदिराकडे जाऊ, पाहूया कुठल्या देवाचं मंदिर आहे. चला. पाण्याच्या टाक्याच्या वरतीच आपल्याला एक मंदिरही पाहायला मिळते आणि त्याचबरोबर त्या मंदिराकडे जात असताना आपल्याला अजून एक पाण्याचे टाके पाहायला मिळते. पण आता या पाण्याच्या टाक्यामध्ये मात्र कुठल्याही प्रकारचं पाणी शिल्लक नाहीये. तिथूनच जवळ आपल्याला मंदिर दिसते. चला तर मंदिराकडे जाऊया. मंदिराच्या थोडंसं समोर आल्याच्या नंतर आपल्याला 2 जुने पाण्याचे टाके पाहायला मिळतात. या पाण्याच्या टाक्यामधील पाणी पिण्यायोग्य दिसत नाही. निमगिरी किल्ल्यावरतून आपल्याला सुंदर अशा सह्याद्रीचं दर्शन होते. पावसाळ्यामध्ये अतिशय सुंदर असा हा गड नक्कीच दिसत असेल. त्यामुळे ह्या गडाला आपण पावसाळ्यामध्ये सुद्धा एकदा नक्की भेट देऊ. उन्हाळा असल्या कारणामुळे येथे फक्त वाळलेलं गवतच दिसत आहे. मित्रांनो आता आपला निमगिरी पूर्ण झालेला आहे आणि आपण आता निमगिरीचा जो महादरवाजा आहे, जो आता दिसत नाही, फक्त कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत, त्या सरळ वर आपल्याला किल्ल्यापर्यंत घेऊन जातात. पण नक्कीच येथे महादरवाजा असेल तर तिथे आपण बसलेलो आहोत. आपल्या पाठीमागे पाहू शकता आपण कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला दाखवितो, हे आपण पाहू शकतो हा आहे हनुमंतगड. आपण पाहू शकतो हनुमंतगडाची आपल्याला तटबंदी पूर्णपणे दिसत आहे आणि कातळात खोदलेल्या पायऱ्या ह्या इथं आपल्याला दिसत असतील हनुमंतगडाच्या. तर चला मित्रांनो लवकरात लवकर आपण जाऊया हनुमंतगडाकडे आणि पाहूया हनुमंतगड कसा आहे. जय शिवराय.